नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं एकदम पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो, अजून मी गावीच आहे आणि आजचा ब्लॉग थोडा वेगळा आहे. आणि आपण एक ब्लॉग अपलोड केला, तो काजू करवंद त्याचा होता. आणि आता आमच्या घरातली छोटी छोटी मुलं आणि मी सगळे मळ्यात आलो आहे. आता माझ्या मागे बघू शकता, या संपूर्ण मळा आहे. इथं प्रामुख्याने शेती केली जाते तांदळाची. हा अख्खा मळा खूप मोठा आहे, खूप म्हणजे खूपच मोठा मळा आहे. आणि आता पेरणी वगैरे चालू होतील आणि मग काय नंतर इथं पूर्ण हिरवळ असेल. जसं गणपतीचा सण जवळ येतो त्यानुसार सगळं हिरवळ, पूर्ण अशी हिरवळ पसरते. आणि बऱ्याच वेळा पाणी पण एवढं भरतं पावसाळ्याचं की हा मळा पूर्ण शेती पाण्याखाली डुबून जाते. तर म्हणलं आता गावी आलं तर सगळ्यांचा विचारानुसार आम्ही आता म्हणलं चला मळ्यात जाऊया. थोडं नदी पण जवळ आहे आपल्या इथे, तर तिथून आपण आता नदीवर चालू आहे. थोडंसं पाण्यात पोहू, पण लहान मुलं आहेत सोबत. आता आपण बघूया. आता मी इथं खूप दिवसानं आलो आहे नदीवरती. हे बघा, काही लोक शेताची कामं पण चालू आहेत. इकडे बघू शकता माणसं आहेत ते तिथे कामं करत आहेत. गावी आल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी अनुभवायला भेटतात आपल्याला. शहराकडं असं काय होत नाही, म्हणून 3-4 दिवस जर सुट्टी काढली तर हा असा प्लॅन आपला असतो केव्हा तरी फिरायचा बाहेर. तर आत्ता आलो आपण थेट नदीची इथे. दाखवतो तुम्हाला नदी, आमची गावालागतच नदी आहे. काही लोक आहेत पोहतात पण आहेत नदीत. हे बाहेर आहे जरा, एक मिनिट. मित्रांनो, हा पहा, हा वीज आहे आपल्या गावचा. आणि हे सुख खरंच गावीच आहे. बघा, आम्ही सगळेजण इथे पोहायला आलो आहे नदीवरती. आणि हा असा सगळा परिसर आहे हे पहा. आणि इकडून समोरच मुंबई गोवा हायवे आहे, त्याचं काम चालू आहे अजून. इकडे पण काही लोक आंघोळ करतात आहे. आणि गणपती विसर्जन असतं ना, तर आपण गणपती विसर्जनसुद्धा आपण इथेच करतो दरवर्षी. सगळे जेवढे आजूबाजूला काही 4-5 वाड्या आहेत त्यांचं गणपती विसर्जन सगळं इथंच होतं. आणि पावसाळ्यात, आता जसं मी वीज दाखवला तसं पावसाळ्यात नसतं. पावसाळ्यात खूप पाणी असतं, खूप म्हणजे खूपच पाणी असतं. त्यामुळे इथे पावसाळ्यात कोणी येत नाही पोहायला वगैरे. ह्याच उन्हाळ्याच्या महिन्यातच जास्त मजा असते पोहायची. म्हणून मला सगळेजण आम्ही आता आलो आहे तिथे पोहायला, थोडी धमाल मस्ती करू. पाणी थोडं गार असं वाटतं मला, बघूया. हां, गार पाणी आहे मस्त. तुला यायचं आहे? तुला कुठं जायचं आहे? छोटी पण आले, तिला पण घेऊन आलोय. तुला कुठं जायचं आहे? ए खूप धमाल येणार आहेत. सोनू, एवढं पाणी उडे सोनू. हा, हे बघा. अरे अरे अरे, पडला. पण थोडी मजा घेतो पाण्याची. इथून आलोय तर थोडंसं पोहतो. नंतर मग आपण व्हिडिओला कंटिन्यू परत करू आंघोळ झाल्यानंतर. आणि ते मासे पण मिळतात ना, मासे. तरी पण आपण संध्याकाळचे काही लोक येतात मासे पकडायला. तर रात्रीचे मासे छोटे मोठे घरगुती प्रपंच चालेल एवढे मासे मिळतात. आणि शेती जवळच आहे, शेतीला पण या नदीचा पाण्याचा वापर होऊ शकतो. आजूबाजूला पण वांगी, टमाटर असे काही छोट्या गोष्टी आहेत जे आपल्याला भाजीपाल्यामध्ये लागतात. तर ते पण त्यांचं पण पीक इथे उगवतात लोक. तर ते हे वरच्या बाजूला असं
हे वरच्या बाजूला त्यांची शेती असते. तिकडे पण काही लोक आहेत आंघोळ करतात. आणि हा सुंदर असा परिसर आपल्या कोकणातला हा पाहू शकता. तर आता मी पण जातो थोडं आंघोळ बिंघोळ करतो. मस्त गावी आलोय तर त्यानंतर परत मग व्हिडिओ कंटिन्यू करतो. आंबट आहे. आलो आपण आंघोळ करून ना. हे बघ समू बघ. तर आता आम्ही नदीवरून आंघोळ करून सगळे पुन्हा घरी चाललो आहोत. आणि आता पाहू शकता हे आपल्या घरातली सगळी गँग आहे. आणि काही पोर इकडे आंबे पडतात तेव्हा. हा आंबे झाड आहे आणि इकडे आंबे पाडण्याचं काम चालू आहे. आणि हा आपल्या मागच्या बाजूला दिसतोय पूर्ण मळा. तर आता शेतीचं कामं चालू होतील आणि गणपती सीझनला पूर्णपणे मळा हिरवा होऊन जाईल. एक कच्चा आंबा भेटलाय तो खात घरी चाललो आहे. काय पाहिजे मॅम? आता आपण घरी जातो. हा व्हिडिओचा जेच आपण एंड करूया. व्हिडिओ पुढला आहे का अजून नवीन कुठल्या ब्लॉगमध्ये कुठं जायचं प्लॅन झाला असेल तर आपण परत ब्लॉग बनवून टाकू आपल्या चॅनलवरती. तोपर्यंत नमस्कार.